अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भोरी प्रगट होत. अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त, त्यात श्रेष्ठ स्वामी सुत. ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंदी होते नांदत. निर्वाह करती नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुके तिटाई गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार. जात मराठे तयाची. ते खोत त्या गावचे. होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयाचे माता बंधू राहती. मुंबईत तयाचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयाशी. एके समय पंडितांनी स्वामी करती ऐकले काने. तेव्हा भाव धरुनी म्हणी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शनात त्वरित अक्कलकोट येईन. हरिभाऊने त्यांचे मित्र अप्पूचा व्यापार करिता त्यात आपला नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढले एक युक्ती. बोलावून पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगते. म्हणती काय करावे हे नुकसान भरावे. अशी द्रव्य नाही आम्हापाशी. फिर्याद होता भृषी भेटा लागेल आमुच्या. तेव्हा पंडित बोलले, मला कर्ज काही झाले, निघेल माझी दिवाळी, यात संशय असे ना. तुम्ही व्हावा कर्जमुक्त, याशी करावी युक्ती एक तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढेभरी. अप्पूचा भाव वाढला, व्यापारात नफा झाला, हे सांगाव्या पंडिताला. मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत, त्यांचीच कृपा ही सत्य. कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्गी अक्कलकोटा जात. समर्थांचे दर्शन घेत पूजन करते भक्तीने. तेव्हा समर्थ तयाशी शिवराम मारुतेसी नामे दिदले त्रिवर्गाशी. अनेक मंत्र दिदले पंडित राम म्हटले. गजानना शिवनाम दिदले. मारुती हरिभाऊ म्हटले. तिघे केले एक रूप. मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघांनी 3 श्लोक दिदले. मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रीनी दिदला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तया ते श्लोक. इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवा. 300 रुपये तयाने आणले होते मुंबईहून. त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्था ते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयाशी आनंदी झाले मुंबईशी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींच्या. त्या आत्मलिंगा पादुका 14 दिवसापर्यंत देखा. पायी वागवी भक्त सका दिदल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्थदासनिधे येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्ती सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणते तू माझा सूत झालाशी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून. मग छाटी कपनी झोळी समर्थ तयाशी दिदली. ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणून जाऊन सागर तिरी किल्ला बांधून राहावे. जाऊन येता सत्वर लुटवी आपला संसार. लोभ मोह अनुमात्र चिंता तुवा न धरावा. आज्ञा ऐकून ऐसी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईशी साधू वेश घेऊन. असो हरिभाऊ ते काय केले. ब्राह्मणाशी बोलवले. संकल्प करून ठेवले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारनाम त्यांची गांता. ती करी बहुता कांता घेत उर बुडवून. विनवितेक चोडून कर अद्यापि स्वस्थ करा अंतर. आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐसे तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे करी तसे तियेचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटवले समग्र. तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते. त्या पादुका स्वस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाटीपुरात त्या समयी मठ स्थापिला असे पायी. हरिभाऊ होऊन गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसत. षोडशोध्याय. गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. मागील अध्याय कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर. तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. स्वामी नामाचे भजन. त्यांच्या चरित्राचे कीर्तन. त्याहून व्यवसायांना स्वामी सुत नेनती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी. तिने हे व्रत ऐकून दुःख केले अनिवार्य. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. तिये लागे सावरून धरले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत. मधुर शब्द समजावित प्रमात गोष्टी सांगून. यासी पिसाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणून. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयाशी देव मामलेदार
सर्व लोक बोलती ऐसे विचार करून पोटी दर्शनाला उठाउठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही एकूण या देव मामलेदार हसून देती उत्तर त्यासी पिसाचे लागले थोर माझेने दूर नोयेची ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतकरणी मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेश झाले. मठ होता कामाठीपुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने तारानाम त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुतात परितयाच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शकेत 1752 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीश स्वामी जयंती केलीसे. कोणी एके समयाशी नगरगर नाना जोशी सहज आले मुंबईशी त्यांनी ऐकले वर्तमान पाहुणे स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंद चरणमध्ये स्तवन करते तयाचे. स्वामी सुते तयाशी लावी येले स्वामी भक्ताशी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवानी स्वामीची पत्रिका करून ती अर्पाव्या श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मृती आनंदली समर्थ त्याचे आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांशी पाहुणे स्वभक्ताशी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1753 प्रथम स्वामी जयंत करीत स्वामी सुत आनंदे. चेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सभे स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लावले भजनास कीर्ती ध्वज उभारीला. मना माझी धरुणी कामना कोणी येताचे दर्शना त्याशी समत करी त्यातनं सुताकडे जावयाची. स्वामी सुतई त्याप्रती मनातील गुण सांगती एकूण या जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शन येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्याविन तो न सेवी उद्दकानं ऐसे दिवस झाले तिनं निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभले प्रेमळ भजन जे करुण रसे भरले पुन्हा एकिले यातून राणीने शेवकाशी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधुते मंत्री प्रार्थनीय आणावे. पाहून या समर्थांची उल्हास सुताचे मानसी धावून या वेगेशी मिठी चरण घातली. निज सुता ते पाहुणी आनंदले समर्थ मनी कर फिरवला मुखावरून हस्ती धरून उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवकरी परिसमर्थांची प्रीती करी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिवस समर्था पुढे करती भजन पायी घडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी घडावा घालून एकांत समय साधून समर्थ सांगती तया कानी आम्ही जातो निज धामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोनी स्वामी सुत निशब्द होई कल्पना न साई त्याशी स्वामी वनिकेचे जीवन वारंवार मी स्वामीसे ऐसे न करावे काही मी अजानले करू तू माझी आई. स्वामी धरती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी वास करून इच्छी चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा. स्वामी वचने दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतून नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवस रात चैन क्षणभरी. तो चिरोगी लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या असताने तिने वर्तमान ऐकोनी विनवती समर्थाते. मग समर्थ त्या अवसरी मुंबईसे पाठविले सेवेकरी म्हणते सुताते सत्वरी मत्सन्नदी आणावे. परिसुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्यांच्या पोटी रात्रंदिन सलत असे. मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोट आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी नये सत्य तरी तोप भरून येतात ठेवली ती उडवुकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुतात. परी तो ना आला अक्कलकोटा जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ गती विचित्र करणी बसले स्नान करोनी परिगंधन लावती. भोजनाते न उठती धरणीवर अंग टाकती कोणासंगे न बोलती रुदन करती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळ केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निजपुत्र मरण वार्ता एकोणी करीती आकांता. तो दुःख धन समय वर्णिता दुःख अंतरी होतसे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतून आल्या पाही बोलल्या काही समर्थाते. सूत आपला भक्त असून अकाली पावला का मरण मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेशी उल्लंघिले आमच्या आज्ञेशी संधी सापडली काळाशी ओढूनी बळेची मग नेला धन्य धन्य स्वामी कुमर उतरला भयवादती दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गोढा. श्री भगवत चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थाते.
तेव्हा बोलले समर्थ, सेवे करी असती सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोरपांखराशी, अधिकारणे मुगादिशी चिंता तुम्ही न करावी. मोरपांखरा समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोची चाळा. मोठमोठ्याने ओरडती, आमच्या पाऱ्याची वीट जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ, काकूबाई लागोनी लपवून ठेवली विटेशी, ती दिले पाहिजे आम्हासी. याचा अर्थ कवनाशी स्पष्ट काही कळेना. असो स्वामीसुताचा भ्रांता कोकणात राहत होता. स्वामीसुत मृत पावता वर्तमान कळले त्या, तो केवळ अज्ञान. दादा तयाचे अभिनाम, त्यांचे शरीर असमाधान, कृश होत चालला. काकूबाईंनी तयाशी आणविले आपणापाशी, एके दिवशी समर्थाशी दादाप्रती दाखविले. समर्थ बोलले बाईशी, 4 वेळा जेवू घाले याशी, आरोग्य होईल बाळाशी, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाईकरिता दादाशी आली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील. केज गाव मोगलाईत, तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधलेला श्रीचा मठ द्रव्यभूत खर्चिले. श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात, या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईशी, पादुका स्थापन करायाशी, तुम्ही पाठवा दादाशी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान, तशांत शरीर असमाधान, त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागे. समर्थ वृत्ती ऐकोनी म्हणती द्यावे पाठवून, बाळ आहे जरी अज्ञ, तरी सांभाळू तयाशी. समर्थ पुण्यच्छ बाईशी बोलले, त्याच तुमचे काय गेले, आम्हाशी दिसेल जे भले, तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगा ती, दादाशी पाठविले केजे प्रती. पादुकी स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे शेवकऱ्या सांगती, त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्मचार्यांची आज्ञा करती, यासी स्थापा गादीवरी. दादाशी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी. स्वामीसुताची यास द्यावी, कपनी चोळी निशाण. ब्रह्मचारी दादाशी उपदेश येतील दिवसनिशी, गोसावी होऊन गादीशी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता, तरी येसा गोष्टी करता, नकार म्हणीची सर्वता, न रुच चित्ती त्याची या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली गटबल करून शेवटी दादाशी मुंबईहून अक्कलकोटी पाठविले. समर्थ यशा समयाशी आज्ञा गेली भुजंगाशी, घेऊन माझ्या पादुकांशी मस्तक ठेव दादांच्या. मोर्चले आणून सत्वरी धरा म्हणते त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेची. श्रीच्या पादुका श्री पडता उपरीती झाली त्यांच्या चित्ता. रुधिर पगडला ज्ञान सविता, अज्ञान गेले लया ते. धन्य गुरुचे महिमान, पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्यता वर्णावी, असं दादाची पाहुणी वृत्ती. काकूबाई दचकले चित्ती, म्हणे समर्थ दादाप्रती वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्था, आपण काय करिता, दादाची या शिरी ठेविता, पादुका काय म्हणून. समर्थ बोलले तियेशी, जे बरे वाटेल आम्हाशी, तेच करू या समयाशी, व्रत बडबर करू नको. काकूबाई बोले वचन, एकाशी गोसावी बनवून टाकला आपण मारून. इतकेचे पुरे झाले 19 वचनाला. समर्थाशी क्रोध आला, घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करून मांडला अनर्थ, नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वस्ते. परिसमर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादाशी बनवले गोसावी, कपनी जोळी अर्पली. दुसरे दिवशी दादाशी समर्थ पाठविती भिक्षेची. ते पाहुणे काकूबाईशी दुःख झाले अपार. समर्थाशी हसू आले, अधिकची कौतुकी मांडले. दादाशी जवळ बोलविले, काय सांगितले तयाशी. अनुसूया तुझी माता, तिच्यापाशी भिक्षा मागाता. अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला. ऐसे बाईने पाहुणे क्रोधाविष्ट अंतकरणी, म्हणे तुझे करणी लोकापवाद कारण. एकोणी मातेची उक्ती, दादा तिची प्रती बोलती. येईक सुखे तुच्छ गमती, माते आजपासून. पुत्राचे एकूण वचन, उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजन रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसून संस्था चालविली. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत. अष्टदशोध्याय. गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु.